खारघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई जाणवते। पाणी पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। पाणी वापरासाठी कमी येत असल्यानं खारघरमधील नागरिक त्रस्त आहेत। या संदर्भात वारंवार महानगरपालिकेकडे कळवून देखील पाणी टंचाई अद्याप दूर झालेली नाही। याचा निषेध करीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्धनग्न धडक मोर्चा काढून आंदोलन केलं। पाणी टंचाईच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खारघर नवनिर्माण सेनेच्या वतीने सकाळी 11 वाजता सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। हे मात्र सिडको नेहमी विसरते आणि हा आजचा गोंधळ नाही। अधिकारी जरी सांगत असले की गेल्या 2 महिन्यापासून पाण्याची कमतरता आहे, परंतु इथे सर्व बागेश्रीचे स्वप्नपूर्तीचे सगळे नागरिक इथे आलेले आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून यांना पाणी मिळत नाही। यांना घर घेताना सांगितलं गेलं की 24 तास पाणी तुम्हाला मिळेल आणि आता जे पाणी येतंय ना यांना, हे पाण्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो। या क्वालिटीचे पाणी जर यांच्या मुलांनी पिलं तर त्यांचं काय होईल तुम्ही स्वतः विचार करा। या पद्धतीचं पाणी येतं, हे पाणी आहे। हे कॉफी पियाली तर एक वेळ कॉफी सुद्धा तुम्हाला याची एवढी काळी नसेल, एवढं काळं पाणी येतंय आणि हे पाणी पिऊन यांच्या मुलांची अवस्था काय होत असेल। प्रत्येक सोसायटीला ही एक लक्ष्मी निवास म्हणून सोसायटी आहे, ही तिची फक्त टँकरची बिल आहेत। 24 तास पाणी पुरवठा बोलून खारघरमध्ये हे अधिकारी ही टँकर लावत आहेत त्यांच्या घरी आणि ही संपूर्ण टँकर लॉबी अधिकाऱ्यांना सामील आहे। पाणी पुरवायचं नाही सोसायट्यांना, सोसायट्यांकडून तक्रारी आल्या की त्यांना टँकर पाठवायचे। एका टँकरचे ताई किती घेतात? 2600 रुपये एका टँकरचे घेतले जातात आणि त्या टँकरमधून हे पाणी मिळतंय। या पद्धतीचं पाणी नागरिकांना मिळतंय। इकडचे आमदार ज्यावेळी सिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजना पास केली, म्हणजे आधीच नागरिकांना पाणी नाही। त्यात आमदारांनी अजून 1 लाख घरं यांच्या माथी मारलेली आहेत, जेणेकरून खारघरमधल्या लोकांना पाणीच मिळालं नाही पाहिजे अशी एकूण व्यवस्था आमदारांनी आणि सिडकोने करून ठेवलेली आहे। प्रतिनिधित्व तुम्ही आज करताय, काय पुढचं काय पाऊल असेल? आता आम्ही त्यांच्याकडे प्राथमिक मागणी केलेली आहे की तुम्ही ॲटलिस्ट जे नवीन बांधकाम चालू आहेत ती बांधकामं थांबवा आणि तिकडचं पाणी नागरिकांना वळवा। आणि त्या पद्धतीचं पत्र ते आज आम्हाला देत आहेत। ते पत्र मिळाल्यानंतर आमचे कार्यकर्ते बघतील कुठल्या कुठल्या बिल्डरला पाणी जात आहे। आम्ही कोणतीही नवीन साईट चालायला देणार नाही आता जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि पुरेसं पाणी नागरिकांना उपलब्ध होत नाही। नवीन बांधकामाला पाणी द्यायला आम्ही देणार नाही। पुढचं आता आम्ही उघडे झालोय ना अर्धनग्न, पुढच्या आंदोलनामध्ये अधिकारी अर्धनग्न होणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।